मतदारसंघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक राम शिंदे सर यांच्या प्रचाराचा झंझावात आणि त्या झंझावातामध्ये विविध मुद्द्यांची स्थानिकाकडून होत असलेली उकलन यामुळं प्रचारामध्ये अतिशय आघाडी आमच्या प्राध्यापक आमदार राम शिंदे यांनी घेतलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे हा प्रचार सकारात्मक आणि विकासात्मक मुद्द्यावरती केला जात आहे। समोरील उमेदवार व्यक्तिगत टीका टिप्पणी यावरती अवलंबून असताना आमदार प्राध्यापक राम शिंदे सर हे विकासात्मक आणि सामाजिक प्रश्नाभोवती आपला प्रचार केंद्रित करताना दिसत आहेत आणि त्यामुळे भूमिपुत्र ही संकल्पना अतिशय संकुचित अशी भूमिका घेण्याचा रोहित पवार यांनी प्रयत्न केला, परंतु संकुचित भूमिका न घेता भूमिपुत्र म्हणजे कर्जत जामखेडमधील सर्व स्वाभिमानी जनता असा एक विस्तृत अर्थ या निमित्तानं मतदारसंघामध्ये जनतेमध्ये गेलेला आहे आणि भूमिपुत्र ही भूमिका लोकांना मान्य होताना दिसत आहे। त्याची विविध कारणं आहेत। आमदार रोहित पवार यांची निष्क्रियता, त्यानंतर सरंजामशाही वृत्ती, मी म्हणेल तोच विकास, मी करत असलेली इव्हेंट त्याला विकास म्हणावं किंवा केलेल्या मदतीला विकास म्हणण्याची त्यांची जी काही एक गोबेल्स नीती आहे, वारंवार त्या गोष्टीचा उल्लेख करून त्या गोबेल्स नीतीद्वारे मतदारावरती आपण गारूड करू शकतो अशी एक त्यांची संकल्पना होती, परंतु मतदारसंघातील सुज्ञ मतदारांनी ही संकल्पना हाणून पाडली आणि कर्जत जामखेडच्या स्वाभिमानावर तुम्ही घाला घालत असाल तर तुमची ही भूमिका आम्हाला मान्य नाही। 5 वर्षापूर्वी तुम्ही विकासाची राजकारण विकासाची भूमिका घेऊन कर्जत जामखेडमध्ये पाय ठेवला। सृजन आणि व्हिजन हे त्यांचे 2 महत्त्वाचे शब्द होते। आज जर पाहिलं तर रोहित पवार त्या भूमिकेला छेद देत आहेत। सृजन जर म्हणत असतील तर रोहित पवार एकीकडे म्हणतात या ठिकाणी मायलेकी सुरक्षित नाहीत, मग सृजन कशाचं केलं आणि कुठल्याही पायाभूत सुविधामध्ये कोणताही बदल झाला नाही, जसे की शैक्षणिक असेल, रस्ते असतील, पाणी असेल, या कुठल्याही गोष्टीमध्ये वीज असेल, कुठल्याही बाबीमध्ये रोहित पवारांनी पुढाकार घेऊन कुठलीही योजना पूर्णत्वास नेलेली नाही। ज्या काही केंद्र शासनाच्या योजना असतील त्याच योजनांना स्वतःच्या फेसबुकवरती पोस्टवरती जागा देऊन त्या योजना मी करतोय असं दाखवणं हाच एक त्यांनी विकास स्वतःच्या संदर्भात केलेला आहे। अन्यथा केंद्राची जी काही योजना आहे की विजेच्या संदर्भात असेल, सोलर म्हणून जी काही योजना असेल, शेतकऱ्याच्या संदर्भातील योजना असेल, दिवसा वीज देण्याचं युती सरकारचं स्वप्न असेल, रस्ते विविध गावांना रस्ते जोडण्याचं स्वप्न असेल, विविध महामार्ग असतील, रोजगारासाठी MIDC असेल, हे महायुतीच्या माध्यमातून आमदार प्राध्यापक राम शिंदे सरांच्या माध्यमातून झालेलं आहे। परंतु या विकासात्मक बाबीवर चर्चा न करता फक्त माझ्यावर आणि व्यक्तिगत असे आरोप होतात असा वैयक्तिक कुरघोडीचा प्रचार करून रोहित पवार एक मुद्द्यावरची लढाई ही गुद्द्याकडे नेऊ पाहत आहेत आणि याच ठिकाणी त्यांची फसगत झालेली आहे। येथील स्वाभिमानी जनतेला डिवचून आणि येथील स्वाभिमानी जनतेला डिवचल्यानंतर त्यांचा जो स्वाभिमान जागा झालेला आहे त्या स्वाभिमानातून या जनतेनं भूमिपुत्र ही किती विस्तृत संकल्पना आहे हे आज ठाई आणि गावोगावी गेल्यानंतर जाणवते आणि विकासात्मक जे काही मतदारसंघामध्ये मागील 5 वर्षामध्ये वातावरण होतं त्याला खोडा घालण्याचं काम रोहित पवारांनी केलेलं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, रोहित पवारांचा खोटेपणा वारंवार मतदारसंघामध्ये उघडा पडत आहे। केंद्राच्या योजना नावावर लावून मी योजना केल्या असं जे काही ते भासवण्याचा प्रयत्न करत आहेत त्या योजना ॲक्च्युली त्यांच्या नसून त्या ठिकाणी ते वारंवार उघडे पडत असल्यामुळे जनतेलाही माहीत झालेलं आहे की हे खोटं बोलत आहेत आणि खोटं बोलल्यामुळे त्यांच्याविषयी जनतेचा भ्रमनिराश झालेला आहे आणि यातच महायुतीच्या उमेदवाराचं यश सामावलेलं आहे।
आहे. जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि जनतेला ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर हवी आहे. कर्जतला विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जावी अशी अपेक्षा असताना अतिशय पोरकटपणाची विधानं करून रोहित पवारांनी ही निवडणूक मुद्द्यावरची गुद्द्यावर नेलेली आहे. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं जे काही वातावरण आहे ते अतिशय सकारात्मक वातावरण आहे. शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव मिळालेले आहेत. MSP मध्ये भरीव वाढ झालेली आहे. केंद्र सरकारनं जे काही आत्ता जे धोरण विम्याच्या संदर्भात 1 रुपयामध्ये विमा तेही शेतकऱ्यामध्ये यशस्वीपणे 168 कोटी कर्जत जामखेडला विमा मिळालेला आहे. वीज बिल मुख्यतः शेतकऱ्यांचं माफ झालेलं आहे आणि वीज बिल माफ झाल्यामुळं शेतकऱ्यांना एक दिलासा मिळालेला आहे. थकबाकीही माफ झालेली आहे. शेतकऱ्यांसंबंधी जे काही निर्णय असतील अतिशय सकारात्मक त्याचे परिणाम या मतदारसंघामध्ये दिसत आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट की या मतदारसंघामध्ये रस्ते जोडणी असेल, पाणी असेल या संदर्भातही मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय महायुती सरकारमध्ये झाल्यामुळं वातावरण अतिशय सकारात्मक आहे आणि जे लोकप्रतिनिधी जे उमेदवार आहेत त्यांच्याबाबत एक आश्वासक आणि भूमिपुत्र म्हणून एक भावनिक वातावरण पण या ठिकाणी चांगलं झालेलं आहे. आमदार राम शिंदे यांच्या माध्यमातून वस्तुतः विकासाचे मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले जात आहेत. विकासाच्या मुद्द्यावरच त्या ठिकाणी चर्चा केली जात आहे. गावोगावी गाव भेटी दरम्यान विकासाचा अनुशेष कुणी भरून काढला तर याची समोर गावकऱ्यांसमोर चर्चा झाली आणि गावकऱ्यांनी तुम्ही जर कोणी जर विकास कामाला निधी जास्त दिला असेल तर त्याचंही आव्हान या ठिकाणी देण्यात आलं. याच्या व्यतिरिक्त जो काही लाडकी बहीण असेल महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कौटुंबिक निर्णयामध्ये ठाम भूमिका घेता यावी म्हणून जी काही महाराष्ट्र शासनानं योजना लाडकी बहीण चालू केली त्या संदर्भात त्या अनुषंगानं आणि विविध सरकारच्या ज्या काही योजना असतील त्या अनुषंगानं हा प्रचार चालू आहे. काय जाणवतंय? रोहित पवार यांच्याकडून मतदारसंघाला अतिशय अपेक्षा होती. आदरणीय शरद पवारांचे ते नातू आहेत, परंतु भाषा आणि बॅकग्राऊंड बघता लोकांचा भ्रमनिरास झालेला आहे. अगदी खालच्या पातळीवर भाषेचा स्तर त्यांचा घसरलेला आहे. राजकारणामध्ये वस्तुतः मी मगाच सांगितलं की तात्विक भूमिका महत्त्वाची असते, परंतु ते समोरच्या उमेदवाराला प्रतिस्पर्धी न मानता राजकीय विरोधक न मानता ते दुश्मन समजतायत. ही सगळ्यात मोठी बाब झाली आणि समोरचे जे काही तात्विक भूमिका प्रचार घेऊन करतायत त्यांना ते वेड्या बावळी म्हणणं, दांडा उपासनं म्हणणं, JCB आणणं म्हणणं अशा प्रकारची विश्लेषणं लावून कार्यकर्त्याचं मॉरल त्यांच्या वाढवण्याचा पोरकटपणाचा प्रयत्न करत आहेत. हा त्यांचा खुळचटपणा आहे. यानं मॉरल डाऊन झालेलं आहे. कार्यकर्त्यांचं वाढत नसतं. कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचल्यामुळं आणि कोणताही विकास न करता फक्त मालकशाही, शिरपा कसर मालक तुम्ही म्हणता तसं ही जी काही एक सरंजामशाही वृत्ती आहे त्याच्यामुळं जे मोकळेपणा कार्यकर्त्याला हवा असतो स्वतःच्या संकल्पना विकासाच्या मांडण्याकरता किंवा आपल्या नेत्यापुढे काही विकासाचं काही मुद्दे मांडण्याकरता तो मोकळेपणा त्यांच्याकडे नाही आणि वारंवार जे ऐकायला येतं की ते वारंवार कार्यकर्त्यांचा अपमान करणं, कार्यकर्त्यांची कुठलीही सूचना मान्य न करणं, मी म्हणेल तसं आणि मी सांगतो तेच करायचं, ही जी काही भूमिका आहे या भूमिकेमुळं कार्यकर्ते नाराज झालेले आहेत आणि त्यामुळं त्यांचा भारतीय जनता पार्टीकडे ओघ वाढलेला आहे. खरं तर महायुतीचे उमेदवार आमदार प्राध्यापक राम शिंदे हे विकास मुद्द्यावर या ठिकाणी प्रचार करताना दिसतात, परंतु आमदार रोहित पवार हे काही कार्यकर्त्यांना पुढे घालून किंवा विविध मार्गाने सामाजिक ध्रुवीकरण करण्याचा वारंवार प्रयत्न करताना दिसत आहेत. जसे की त्यांच्या पेहरावातून ते दाखवून देतात, त्यांचे कार्यकर्ते वेगळ्या पद्धतीने बोलतात. हे सामाजिक ध्रुवीकरण करून आणि त्या ध्रुवीकरणाचा फायदा राजकारणाची पोळी भाजण्यासाठी करण्याकरता निश्चितपणे काही गोष्टीमधून ते जाणवतं की ते करत आहेत. फुले, शाहू, आंबेडकर आणि छत्रपतींचे विचार ज्यावेळेस ते सांगतात फक्त ते
विधिमंडळामध्ये पुस्तकं वाटण्यापुरते मर्यादित राहिलेत असं त्यांच्या वर्तनावरून वाटतं. ते विचार जनसामान्यापर्यंत खाली गेलेत असं कधीही वाटत नाही. कारण रोहित पवार हे प्रचंड खोटं बोलत आहेत, या निवडणुकीमध्ये प्रचंड खोटं बोलत आहेत आणि कुठल्याही मुद्द्याचा प्रतिवाद ते मुद्द्यावर करत नाहीत. प्रथमतः ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या, ते प्रतिवाद करताना विविध प्रकारची विश्लेषणं लावून आणि समोरच्याचा अपमान होईल असं वक्तव्य करून ते या ठिकाणी सामाजिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करतात. यामागे सरांची भूमिका अशी आहे, माझी जनता गरीब आहे आणि मी गरीब जनतेचाच लोकप्रतिनिधी आहे, परंतु समोरचा उमेदवार सांगतो मी विमानं बदलतो, हेलिकॉप्टर बदलतो आणि अशा उमेदवाराच्या विरोधात, अशा सरंजामशाही धनदांडग्यांच्या विरोधात जर आपल्याला निवडणूक करायची असेल तर साधनांची कमतरता ही होणार आहे. आणि म्हणून 100 कोटी घोषित संपत्ती असलेल्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेताना आपल्याला त्याच्या साधनांची गरज लागणार आहे. त्याच्यासाठी सरांनी आव्हान केलेलं आहे की माझी भूमिका तुम्हाला मान्य असेल तर याच्या, आणि कर्जत जामखेडचे प्रतिनिधी म्हणून, कर्जत जामखेडच्या जनतेचे प्रतिनिधी म्हणून सर ती निवडणूक लढवत आहेत आणि ह्या भूमिपुत्र या भोवती ही निवडणूक होत आहे आणि भूमिपुत्राचा स्वाभिमान कुठंतरी डिवचल्यामुळे ही भूमिका सरांना घ्यावी लागत आहे आणि त्यामुळे ते त्यांनी आव्हान केलेलं आहे. मतदारसंघामध्ये प्रचंड विकास केला हे जे त्यांचं वाक्य येतं, वारंवार येतं, ते आजकालचाच व्हिडिओ त्यांचा बघण्यात आला तर ते म्हणतात मी कर्जतची बारामती करण, असं कधीच म्हटलो नाही. मग आता कुठला विकास, कोणत्या विभागाचा विकास रोहित पवारांनी केलाय की ते कार्यकर्त्यावर निवडणूक सोपून बाहेर गेलेले आहेत? एक तर शैक्षणिक असेल, वीज असेल, पाणी असेल, रस्ते असतील, ज्या पायाभूत सुविधा आहेत, यामध्ये कुठलाही स्वतःचा जो त्याला ते स्वतःचं व्हिजन म्हणायचे असा कुठलाही फरक मतदारसंघामध्ये दिसलेला नाही. एक साधं उदाहरण सांगतो. दादा पाटील महाविद्यालयामध्ये शैक्षणिक कोर्स शेतकऱ्यांच्या मुलांसाठी जे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, डाटा सायन्स असेल, यासारखे कोर्स सुद्धा ते स्वतःची रयत शिक्षण संस्था मालकीची समजतात त्या मालकीच्या संस्थेत सुद्धा आणू शकलेले नाहीत. इतकं उदासीन धोरण रोहित पवारांचं आहे. आता रोहित पवारांच्या विकासाची व्याख्या फक्त मतदारसंघात वाटलेल्या वस्तू असतील तर मग ते दिलेल्या मदतीला किंवा या कर्जत जामखेडच्या जनतेच्या गरिबीला हिणवण्याचं कामाला विकास म्हणत असतील आणि आपण मदत केल्याच्या नंतर इथली जनता भोळी आहे, आपल्या मागे येईल किंवा शोषिक आहे, गुलामीत राहते, असा काहीतरी त्यांचा विकासाचा प्रोपोगंडा असेल, तो विकास त्यांनाच लग लाभ आहे.